आज आहे भाऊचा धक्का आणि भाऊच्या धक्क्यावरती सगळ्यात मोठा हा प्रश्न पडतोय की नक्की कोण जाणार घरातून बाहेर. कालपासून सोशल मीडियावरती बऱ्याच बातम्या व्हायरल झालेल्या आहेत की हा बाहेर गेला, तो बाहेर गेला. पण नक्की काय होऊ शकतं याबद्दल थोडंसं चर्चा करूया. तर बिग बॉसच्या घरातून या आठवड्यात बाहेर जाण्यासाठी 8 लोक नॉमिनेट आहेत. आता या 8 मधून नक्की कोण बाहेर जाणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. 8 मध्ये कोण कोण आहे? करण आहे, सोनाली आहे, रुचिता आहे, त्याचबरोबर ओमकार आहे, दीपाली आहे, प्राजक्ता आहे, प्रभू आहे. ही सगळी लोक घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेले आहेत. या सगळ्यांच्या परफॉर्मन्सबद्दल बोललं तर खरंच चर्चा करण्यासारखं काहीच नाही आहे, कारण कोणीच त्या लेवलला जाऊन खेळलं नाही की लोक त्यांना डोक्यावर घेतील. पण सगळ्यात जास्त गेल्या आठवड्यात घरातून गायब असणारे कंटेस्टंट म्हणजे मिस्टर इंडिया झालेले कंटेस्टंट कोण आहेत? तर ते आहे ओमकार आणि दुसरे आहे सोनाली. मी तुम्हाला कोऱ्या कागदावरती लिहून द्यायला तयार आहे की ओमकार आणि सोनालीमधील एक जण घराच्या बाहेर जाऊ शकतं. मला तर पूर्ण विश्वास आहे की ओमकार हा घराच्या बाहेर जाण्याची दाट शक्यता आहे, कारण त्याचा ना कॉन्टेंट आहे घरामध्ये किंवा वावर आहे. फक्त टास्क आला की चावी दिलेल्या बाहुल्यासारखा ॲक्टिव्ह होतो, टास्क संपला की त्याचा ॲक्टिव्हनेससुद्धा संपत असतो. सोनालीचं सुद्धा सेम आहे, ती तर टास्कमध्ये सुद्धा खेळत नाही आणि कुठेच खेळत नाही. या दोनमधलं एक जण नक्की बाहेर जाईल. मला सगळ्यात जास्त डाऊट आहे की ओमकार जो आहे तो घराच्या बाहेर जाण्याची दाट शक्यता आहे. आता ज्या पद्धतीने रितेश भाऊंना सोनाली उलटं बोलली होती, त्यामुळे जर का बिग बॉसने तिलाच बाहेर काढलं तर यामध्ये नवल वाटायला नको. सद्यस्थितीमध्ये या दोघातून एक जण बाहेर जाण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं, या 8 लोकांमध्ये कोण जाईल घरातून बाहेर? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.